नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम जय महाराष्ट्र। आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आपल्या चॅनलद्वारे वेगवेगळे शासकीय अपडेट्स तसेच शासकीय ज्या योजना आहेत त्यांचे GR असो किंवा जे शासकीय योजना आहेत त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे याचे वेगवेगळ्या अपडेट्स आपण आपल्या चॅनलद्वारे रोजच्या रोज देत असतो। त्याच पद्धतीनं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक अशी वाहतूक विभागाची जी अपडेट आहेत त्याची माहिती मी देणार आहे। तर मागच्या 6 महिन्यापूर्वीच्या काळामध्ये वाहतूक विभागानं जे आपल्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर प्लेट असतो तो HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट याच्या अंडर म्हणजे सिक्युरिटीच्या अंडर आपल्या सर्वांना आता ते कंपल्सरी केलेलं आहे। तसेच मागच्या 6 महिन्यापासून याची जी डेट आहे ते एक्सटेन्शन आपल्याला मिळत आहे। सध्या लेटेस्ट 15 ऑगस्टला जी लास्ट डेट होती ती आता 30 नोव्हेंबर पर्यंत त्याची मुदतवाढ दिलेली आहे। तसेच यावेळी सांगताना नमूद केलेलं आहे की 30 नोव्हेंबर ही मला वाटतं शेवटची मुदतवाढ असेल। त्यानंतर जे वाहनधारक आपल्या व्हेकलला जी नंबर प्लेट लावणार नाहीत त्यांच्यासाठी वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात येणार आहे असं आपण समजूया। तसेच अजूनही कोणी ही नंबर प्लेट लावली नसेल त्यांच्यासाठी घर बसल्या आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून ऑनलाईन पद्धतीनं कसं अप्लाय करायचं ते आपण आज या व्हिडिओ मार्फत बघूया। तर आपण यासाठी आता स्क्रीन रेकॉर्डवर जाऊया आणि कोणत्या वेबसाईटद्वारे ही ऑनलाईन माहिती, ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे ते आपण बघूया। तर चला आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर। तर आपण आता आलेलो आहे गुगल क्रोम आणि गुगल क्रोमवर आपण ह्या वेबसाईटचं नाव टाकलेलं आहे की transport.maharashtra.government.in। महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अशी वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल। त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्यासमोर हा ऑप्शन येईल की अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन। तर आपल्याला आपल्या गाडीचा नंबर MH पासून सुरुवात होणारा कोणताही असेल तरी आपल्याला कोणत्या ठिकाणी नंबर प्लेट पाहिजे ते ऑफिस इथं सिलेक्ट करायचं। फॉर एक्झाम्पल मला MH46 या ठिकाणी माझ्या गाडीचा नंबर प्लेट बसवून पाहिजे। त्यासाठी मी MH46 हा ऑप्शन सिलेक्ट करून सबमिट या बटनावर क्लिक करायचं। सबमिट म्हणल्यानंतर आपल्यासमोर ही विंडो ओपन होईल। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर रिप्लेसमेंट असे वेगवेगळे ऑप्शन आपल्या समोर येतील। त्यामध्ये आपल्याला जे पाहिजे तो ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर बुक या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तर ही विंडो ओपन झाल्यानंतर आपण इथं आपल्या गाडीचे सर्व डिटेल्स टाकायचे, बुकिंग डिटेल्स। त्यामध्ये राज्य ऑलरेडी सिलेक्टेड आहे, स्टेट महाराष्ट्र। रजिस्ट्रेशन नंबर आपल्या गाडीचा आपण इथे एंटर करायचा आहे। मी माझ्या गाडीचा इथे एंटर करतो। सगळी माहिती अचूकरित्या टाकायची जेणेकरून कोणताही एरर येणार नाही। गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपण गाडीचा चेसिस नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे। आपल्या गाडीचा जो चेसिस नंबर असतो RC बुकवर तो इथं अचूकरित्या टाकायचा। चेसिस नंबर हा लेंदी असतो, तो पूर्णपणे अचूकरित्या या ठिकाणी एंटर करायचा। एकही नंबर चुकीचा टाकला तर तुम्हाला एरर दाखवेल। चेसिस नंबर टाकल्यानंतर आपल्या गाडीचा जो इंजिन नंबर असतो तो या ठिकाणी एंटर करायचा। इंजिन नंबर टाकल्यानंतर आपला जो रजिस्टर्ड नंबर आहे तो नंबर या ठिकाणी एंटर करायचा। रजिस्ट्रेशन नंबर नंतर जो कॅप्चा कोड आहे तो या ठिकाणी एंटर
एंटर करायचा. कॅप्चा हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर आपण व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शनवर क्लिक करायचं. व्हेरीफाय विथ वाहन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढची विंडो पेमेंटची असेल. पेमेंट कंप्लीट करून आपल्याला ज्या ॲड्रेसवर, फॉर एक्झाम्पल एखाद्या सेंटरवर पाहिजे की तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे तिथं येईल आणि ते सिलेक्ट करून तुम्ही डायरेक्ट लास्टला सबमिट करा. तुम्हाला तुमच्या पेमेंटचे डिटेल्स आणि बुकिंगची रिसिप्ट आपल्याला त्या ठिकाणी भेटून जाईल. ती रिसिप्ट घेऊन तुम्ही ज्या तारखेला हा नंबर प्लेट बसवण्यासाठी ज्या तारखेची स्लॉट बुक केलाय त्या तारखेला त्या सेंटरला जाऊन आपल्या गाडीला तो नंबर प्लेट फिट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन कसं अप्लाय करायचं किंवा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आणि कोणत्या वेबसाईटवरून भरायचा. ही माहिती मला वाटतं सगळ्यांना आवडली असेल. आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल मला वाटतं सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा, जेणेकरून प्रत्येकाला शासनामार्फत येणाऱ्या नवनवीन अपडेट्स, नवनवीन योजना तसेच नवनवीन ज्या फॉर्म भरायला लागतात त्याची माहिती प्रत्येकापर्यंत रोजच्या रोज भेटत राहील. तुर्तास या व्हिडिओमधून आपल्या सर्वांची रजा घेतो आणि आपण पुन्हा भेटूया एका नव्या अपडेट सोबत, एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.